समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि काही कालावधीने तीच कंपनी तुमच्याकडे येते आणि तुम्हाला म्हणते की आमचे शेअर्स आम्हाला परत द्या आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्त पैसे देऊ. थोडं विचित्र वाटते ना? हो, याच प्रोसेसला बायबॅक बोललं जातं. बायबॅक म्हणजे काय? एखादी शेअर मार्केटवर लिस्टेड असणारी कंपनी जिचे शेअर्स मार्केटमध्ये ट्रेड होत आहे, तीच कंपनी काही कालावधीने गुंतवणूकदारांकडून त्यांचे शेअर्स पुन्हा त्या कंपनीकडे विकत घेते. याच्यासाठीची दोन कारणे आहेत. एक, जर त्या कंपनीकडे जास्त पैसे शिल्लक असतील किंवा ती कंपनी असे समजते की त्यांची जी शेअरची व्हॅल्यू आहे ती जास्त पाहिजे, म्हणजेच ती व्हॅल्यू सध्या अंडर रेटेड आहे. याच्यामुळे काय होतं की मार्केटमधील त्या कंपनीचे शेअर्स कमी होतात आणि जसे मार्केटमधील शेअर्स कमी झाले तशी त्या शेअर्सची वाढायला सुरुवात होते. जे गुंतवणूकदार त्या कंपनीला शेअर्स परत करतात त्यांना छोट्या कालावधीमध्ये जास्त फायदा मिळतो. म्हणजेच जर एखाद्या कंपनीचा शेअर 500 रुपये असेल तर बायबॅक मध्ये ती कंपनी त्या गुंतवणूकदारांकडून तो शेअर 600 रुपये 750 रुपयांना खरेदी करते.